पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसीमधील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनीच्या विरोधात रांजणगाव आसपासचे सुमारे 10 ते 12 गावचे नागरिक एकत्र येत त्यांनी महागणपतीसमोर पुणे नगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे। रांजणगाव एमआयडीसीमध्ये केमिकल झोन नसतानाही केमिकल कंपनी उभी राहिली कशी आणि या कंपनीमुळे होणाऱ्या केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे परिसरातील 10 ते 12 गावांची शेती नापीक होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। गेले कित्येक दिवस कंपनी बंद करण्याची मागणी ग्रामस्थ करूनही कंपनी बंद केली जात नसल्याने आज पुणे नगर महामार्ग बंद ठेवून सरकारचा व एमआयडीसीचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे। MEPL हटाओ गाव बचाओ असा नारा देत गावकरी आक्रमक झालेत। ही कंपनी तातडीने बंद करावी, शेतकऱ्यांना भरपाई मिळावी आणि कंपनीला देण्यात आलेले वाढीव क्षेत्र रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। तरी पण प्रदेश महामंडळ असेल, एमआयडीसी असेल, कलेक्टर ऑफिस असेल, मुख्यमंत्री असेल, खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, फार जेपी सदस्य असतील, तहसीलदार साहेब असतील, पोलीस स्टेशन असेल, एमआयडीसी ऑफिस असेल, आम्ही बंद ठेवली। कारण हे जनजीवन विस्कळीत झाले। साधारणतः आपण पाहतो काही ठिकाणी महापूर येतो, पाऊस होतो आणि त्या महापुरात एखादा शेतकरी असो, सर्वसामान्य व्यक्ती असो, ते जर अडकला तर त्यामध्ये आपण आर्मी पाठवून त्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करतो। पण आज 11 वर्ष झाले निमगाव लढाई येत आहे आणि निमगाव बरोबर असेल, कर्डलाटे असेल, शिरूर ग्रामीण असेल, शिरूर सिटी असेल, रामलिंग असेल, खरं आज या गावाला सुद्धा या MEPL कंपनीच्या प्रदूषण पाण्याने आणि करायचं काय? या कंपनीचं करायचं काय? या कंपनीचं करायचं काय? चला आणि काय केलेले पुढे या। या कंपनीचं करायचं काय? या कंपनीचं शेतकरी एकजुटीचा या कंपनीचं करायचं काय? शेतकरी एकजुटीचा MEPL हटाओ, MEPL हटाओ। शिक्षण देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा हम सब MEPL हटाओ, MEPL हटाओ। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, MEPL हटाओ, MEPL हटाओ। समोर आपल्या एमआयडीसी मध्ये MEPL कंपनीच्या एकंदरीतच वागण्यामुळं, त्यांच्या व्यवस्थापनाच्या वागण्यामुळं आपल्या परिसरातील आपली जमीन आणि पाणी ही पुढील शेकडो वर्ष प्रदूषित होण्याचं ते कारण ठरत आहे। आणि ही कंपनी बंद व्हावी म्हणून आपण सर्वच आसपासची गावं आज इथं एकत्रित येऊन या कंपनीच्या विरोधात एक मोठं आंदोलन उभं करत आहोत। त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज आपण प्रतिकात्मक तिथं रास्ता रोको करत आहोत। त्या कंपनी बाबतीत भरपूर वेळा आपण भरपूर वेळ बोललेलो आहे। पुढच्या अनेक पिढ्या खराब होऊ नये म्हणून उद्याच्या
आजपासून सुरू झालेल्या या चळवळीमध्ये जितक्या दिवस ही कंपनी बंद होत नाही तितक्या दिवस हे आंदोलन आपल्याला चालू ठेवायचंय। अशा प्रकारचे मी आपणा सर्वांना महागणपतीची शपथ घालतो आणि कंपनी ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी आपल्याला शांत बसायची अशा प्रकारचे आपण सर्वजण महागणपतीची शपथ घेऊ। मी माझे 2 शब्द थांबवतो। तुम्ही गेले अनेक दिवसापासून लढा देतात, आज रस्त्यावरती उतरलेले आहात, या पुढची रणनीती कशी असेल? मुळात MEPL ही कंपनी केमिकल झोन मधली नसून ती विषारी घटक द्रव्य विघटन त्या झोन मधली आहे। जो झोन रांजणगाव MIDC ला लागू होत नाही। पहिला प्रकार गेले अनेक दिवसापासून अनेक गावातले ग्रामस्थ ही कंपनी बंद व्हावं म्हणून लढा देत आहेत। ह्या कंपनीच्या रासायनिक कचरा गाडण्याच्या प्रक्रियेमुळे आणि त्यातून निर्माण होणारं लिक्विड भूगर्भात सोडल्यामुळे हजारो फूट अनेक किलोमीटर पर्यंत पाणी आणि जमिनी दूषित झालेले आहेत। हे होत असताना प्रशासनाने कंपनीला 62 एकर वाढीव क्षेत्र दिलेलं आहे। आजचा लढा ही त्या प्रशासनाच्या विरोधात आणि कंपनीच्या विरोधातली चुणूक आहे। कंपनीच्या विरोधात प्रदूषण महामंडळाचे झालेले अनेक ऑडिट कंपनीच्या विरोधात झालेले आहेत। कंपनीकडून प्रदूषण होतं हे प्रदूषण महामंडळाने ऑडिट मध्ये मान्य केलेलं आहे। तरी कंपनी बंद होईपर्यंत ह्या अनेक 10 गावातला एकही ग्रामस्थ एकही शेतकरी आता शांत बसणार नाही। उद्याच्या 5 तारखेला कंपनी बंद करण्यासाठी शेकडो ग्रामस्थ कंपनीच्या दरवाजावर जाणार आहे आणि हे नवीन जे वाढीव क्षेत्र 62 एकर दिले ते रद्द तातडीने प्रशासनाने रद्द केलं पाहिजे असं ग्रामस्थांच्या वतीनं मी प्रशासनाला आवाहन करत आहे।